पण जर ऐका, तुम्हाला एक वाक्य सांगू का? ऐका. माणसाच्या खिशात, ऐका, माणसाच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा. काय? माणसाच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या मागे कोणाचा टळटळाट नसावा. बरोबर आहे का नाही? धन कमवा, धन कमवा, पण ते धन अशा रीतीनं कमवा, ते उत्तम रीतीनं कमवा. तुमच्या पिढ्यानं पिढ्या ते धन टिकून राहील. तुमचे मुलं बाळ सुद्धा त्या धनाचे त्या ठिकाणी काय होतील? भागीदार होतील. बऱ्याच लोकांजवळ एवढं धन आहे महाराज, एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे, पण त्यांच्या मुलाला सांभाळायला 4-4 माणसं आहे. बरोबर आहे का नाही? का? तर ते धन त्यांनी उत्तम प्रकारे कमवलेलं नसतं. आता बराचसा विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही. बरोबर आहे का नाही? मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही. प्रमाणाला धरूनच प्रत्येक कीर्तन करील. प्रत्येक शब्द हा प्रमाणाला धरूनच असेल. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की तुम्हाला संतांच्या संगतीत यायचं आहे. मग संतांच्या संगतीत कसं यायचं? तर ऐका, जर या ठिकाणी एखाद्या बसलेल्या माणसानं जर एखाद्या वारकऱ्याचा जर संग केला आणि एकदा का त्या वारकऱ्या संग तो जर मनुष्य त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला गेला एकदा, तर आळंदी ते पंढरपूरची वारी तर त्याने एकदा पायी केली. जर तो वारकरी सोबत नसला तरीही त्याची वारी चुकणार नाही. ही वारकऱ्याची केलेली संगत आहे. जर एखाद्या माणसाने एखाद्या पहिलवानाचा जर संग केला तर त्याला त्या ठिकाणी डावपेच कळायला जास्त टाइम लागणार नाही. जर एखाद्या पत्ते खेळणाऱ्याचा जर संग केला तर त्याला रमी जुटी कळतं ना, ते रमी जुटी काय असतं, ते चिरट वगैरे ते हे कळायला वेळ लागणार नाही. जर एखाद्या माणसानं एखाद्या कीर्तनकाराचा संग जर केला, अर्ध कीर्तन गाडीचा ड्रायव्हर करू शकतो. बरोबर आहे का नाही? गाडीचा ड्रायव्हर सुद्धा अर्ध कीर्तन करू शकतो. दररोज तो महाराजासोबतच आहे ना, मग उठले की महाराजासोबत, उठले की महाराजासोबत. इतकी संतांची संगत, हा संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू सुखा. आपण परीके नाही देते, आपण परीके नाही देते, आपण परीके नाही देते, आपण परीके नाही देते. साधू थोर गाना, साधू थोर गाना, साधू थोर गाना, साधू थोर गाना, साधू थोर संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर, संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होतो. पण अगोदर संतांच्या संगतीत यावं लागतं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जर एखाद्या वारकऱ्याचा जर संग केला तर तो वारकऱ्याच्या अनुपस्थित सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला जाऊ शकता. पण ऐका, जर एखाद्या दारुड्याचा जर संग केला, एखाद्या दारुड्याचा जर संग केला आणि एकदा का आरती घेतली, एकदा का आरती घेतली तर एक पचवायला काय टाइम लागतो? बरोबर आहे का नाही? आरतीची सवय लागली, एकीची सवय आपोआप लागते. त्यामुळं संग करताना, त्यामुळं संगत करताना माणसानं अशा माणसाची संगत करावी. महाराजांचं प्रमाण आहे, बैसता चोरापाशी, काय? बैसता चोरापाशी तैशीची होवे बुद्धी. जर तुम्ही चोरापाशी जर बसले, नुसते चोरापाशी बसले तर तुमची बुद्धी सुद्धा त्या चोरासारखी होती. म्हणून संगत महत्वाची आहे. पण डायरेक्ट तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही किंवा संताकडे सुद्धा जाऊ शकत नाही. तुम्हाला अगोदर त्या ठिकाणी विठाल विठाल ऐका, चालू असताना फक्त बोलू नका, मधामध्ये विक्षेप होतो थोडा, बरं का? हा, नंतर आपण 5-10 मिनिटं बसून बोलू. काय चालू होतं आपलं? कीर्तन. कीर्तन.
एकदा काय झालं, गुरुजी तिकडे कीर्तन होतं बरं का, याला आपल्या मराठवाड्यामध्ये अंबड तालुक्यात कीर्तन होतं. आणि अशी एक आजी समोर बसलेली होती. त्या आजीला म्हणलं असंच मधामध्ये थोडं प्रमाण झालं आणि मग म्हणलं आपलं काय चालू होतं. ती आजी खालून म्हणली म्हणा, महाराज मला माहित आहे म्हणे काय चालू होतं. म्हणलं सांग ना माय. काय म्हटलं, म्हणलं सांग ना माय. ती म्हणे हे पाय कीर्तन कुठे चालू होतं काय होतं मी सगळं सांगते, पण अर्ध पाकिट मला देशील का, कीर्तनाचं अर्ध पाकिट मला देशील का. म्हणलं माय मलाच त्याच्यात कमी भेटणार आहे, तुला तरी काय देऊ. म्हणून ऐका, याच्याकडे लक्ष द्यायचं, बोलण्याकडे लक्ष द्यायचं, नेमकं काय चालू आहे म्हणून. संतांची संगत, संतांच्या संगतीवर आपण बोलत नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आज फक्त आणि फक्त आपल्याला संगत बघायची. या ठिकाणी जशी कचरुलाल बाबांनी आपल्या जीवनाचा मार्ग हा संतांच्या संगतीत घातला आणि या संतांच्या संगतीमुळं ऐका, या संतांच्या संगतीमुळं या ठिकाणी आज कचरुलाल बाबा गेल्याच्या नंतरही त्यांच्या जीवनाचा एवढा मोठा सोहळा होतोय. याच्यापेक्षा अजून दुसरी काय संगत पाहिजे. हा बरोबर आहे का नाही. एकदा जर एखाद्या माणसाचं तुमच्या आमच्या सारख्याच काय महाराज, बरोबर आहे की नाही, पुढे चालून आपले मुलं आपलं तेरस घालते का नाही, ही मोठी पंचायत आहे. अहो तेरस दहावं, अहो 6 मास वर्ष श्राद्ध त्या लांबच राहिलं. हे 13 दिवस कसे जातात हे सुद्धा माहित होत नाही. पण 13 दिवस गेल्याच्या नंतर सगळे आपापल्या कामाला. ऐका, तुम्ही म्हणता महाराज, काही काही लोक म्हणते महाराज माझी पत्नी मला लय जीव लावते. कुठपर्यंत, उंबरठ्यापर्यंत, दाराच्या चौकटीपर्यंत. एकदा चौकटीच्या बाहेर गेला की प्रेम आतच, बाहेर नाही. खरं आहे नाही, तुम्ही अनुभव घ्या. पण एखादा माणूस घरातला जर एखादा करता असला तो म्हणतो महाराज मी जर घरातून 2 दिवस जर कुठं गेलो तर घरचे सगळे काम बंद पडते. जाय तू, तुझ्या वाचून एक काम जर राहिलं तर आपल्याला बोल. सगळे त्यांच्या कामाला राहतात, तुला एक फोन करत नाही. तुम्हाला जर अनुभव घ्यायचाच असेल तर 8 दिवस कुठं जा, फोन बंद करा. 8 दिवस जा आणि फोन बंद करा. नाही, त्यांचे ते त्यांच्याच कामात मग्न असणार. नाही महाराज, आता फक्त आणि फक्त एक केवळ सांगायचं म्हणलं की जे पहिल्या जमान्यामधले जे लोक होते त्यांची प्रेम माया ही एकमेकावर इतकी होती. आणि आता काय झालेलं आहे, सर्व हा एवढा बाजार झालेला आहे. फक्त हा प्रत्येक गोष्टीमध्ये बाजार झालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बाजार झालेला आहे. पण या बाजारातून आपली जर सुटका करायची असेल, या बाजारातून जर आपली सुटका करायची असेल तर आपल्याला संतांच्या संगतीत यावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग संतांच्या संगतीत यायचं, संतांच्या संगतीत यायचं तर कसं यायचं तर ऐका. ज्या वेळेस वाल्ह्या कोळ्या इतका पापी, ऐका, वाल्ह्या कोळ्या इतका पापी एकही मनुष्य नसेल. तुमच्या सारख्यानं आमच्या सारख्यानं खाऊन खाऊन किती कोंबड्या खाल्ल्या असेल, 5-50 कोंबड्या खाल्ल्या असेल. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आपण करून करून किती पाप केलं. पण त्या वाल्ह्या कोळ्यानं एवढं पाप केलं महाराज, एवढं पाप केलं. त्यांना नैष्टिक ब्राह्मण, ब्रह्म व्यक्ती असे थोरे मोठमोठे माणूस त्या ठिकाणी मारले. ऐका, पण काही माणसं म्हणतात, आता कौडलिंगे महाराज, काही माणसं असं म्हणतात की 7 राजनं भरले होते. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा 7. असा कुठल्याच ग्रंथात उल्लेख नाही. वाल्या कोळ्यानं माणसं मारले हे निश्चित आहे, पाप केलं हे सुद्धा निश्चित आहे. पण एवढे मारले हा कुठल्याच ग्रंथात अजून उल्लेख आलेला नाही. ऐका, त्या वाल्या कोळ्याचा कसा वाल्मिक झाला ते ऐका. 2 मिनिटात सांगतो. जसं वाल्या कोळ्या काय करायचं माहितीये का, आपला प्रपंच चालवायचा. कसा चालवायचा तर ज्या जंगलामधून एक मोठं असं भयंकर जंगल होतं, त्या वाल्हे कोल्हे नावाच्या गावामध्ये भयंकर जंगल होतं. आणि त्या जंगलावर आजही सुद्धा त्या वाल्या कोळ्याचं मंदिर आहे वरती. त्या ठिकाणी त्या वाल्या कोळ्याच्या मंदिराजवळ खूप असं भयंकर डोंगर दरी असं आहे. त्या ठिकाणी येणारे जाणारे वाटसरू त्या ठिकाणी काय व्हायचे, येताना त्या वाल्या कोळ्यानं येताना प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी मारायचे. आणि ते मारून त्याच्यापाशी असलेले धन दौलत ते घ्यायचं आणि त्याच्यावर आपला प्रपंच चालवायचे. कोण, वाल्या कोळी. तो वाल्या कोळी त्या ठिकाणी असा त्याचा दररोजचा दिनक्रम होता, दररोजचा असा नित्यनेम होता. सकाळी उठायचा, आंघोळ वगैरे करायचा आणि आपल्या वाट्यावर जाऊन थांबायचा. त्या जंगलातून लोकांना भीती वाटायची. आणि एक दिवस असे बरेचसे माणसं मारल्याच्या नंतर एक दिवस नारद मुनीची त्या ठिकाणी सवारी आली आणि त्या ठिकाणी नारद मुनीचं भजन चाललं.
श्रीमन्नारायण नारायण 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 असं भजन करत 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 ते नारद मुनी त्या ठिकाणी जात होते. आणि जात असताना त्या ठिकाणी वाल्या कोळी त्या ठिकाणी लगेच आला आणि त्या नारद मुनीला अडवलं आणि सांगितलं, तुझ्याजवळ काय असेल ते लवकर दे आणि त्या ठिकाणी मरणासाठी तयार होईल. त्या नारद मुनीने त्याला विचारलं, का रे बाबा, तू हे जे करतोय, एवढे माणसं मारतोय, एवढे ब्रह्मव्यक्ती मारतोय, एवढे ब्राह्मण मारतोय, एवढे नैष्टिक ब्राह्मण तू आजपर्यंत मारले. ऐका, मी सरळ सरळ सोप्या भाषेत सांगू का? वाल्या कोळ्यानं काय केलं? ते शिलके आणले. काय केलं कळते की भाषा मराठी? शिलके म्हणजे चांगलंच खाल्लं, बाकीचं नाही बरं का. आता जर समजा आपण एखाद्या वारीन पंक्तीला बसलो आणि खरं सांगा, पंक्तीला बेसन भाकरी, त्यानंतर पुरी चपाती गुलाबजाम बासुंदी जिलेबी सर्व काही, खरं सांगा इथे बसलेले सगळे माणसं सगळं सोडून दे आणि ती बेसन भाकरच काही. खरं सांगा, बरोबर आहे? खासांग का ती बेसन भाकर? तुम्ही म्हणता महाराज इथं कुठे मिळतं चालतं बेसन भाकर, पण शिलके येऊ द्या, बरोबर आहे का नाही? मग तसं त्या वाल्या कोळ्यानं काय केलं, ते शिलके आणले महाराज. काय केलं? शिलके आणले. पण ते केल्याच्या नंतर मग नारद मुनीने विचारलं, बाबा तू जे हे करतो हे कशासाठी करतो? त्या ठिकाणी नारद मुनी त्या वाल्या कोळ्यानं सांगितलं, हे महाराज, काय सांगितलं ते काय नारद मुनी म्हणायचे का काय, त्यांचं त्यावेळेसची भाषा वगैरे, त्या सांगितलं, हे महाराज, तू मला जास्तीचं प्रवचन देऊ नको. काय सांगितलं? हे नकोय आता प्रत्येकाला, तुम्हाला जास्तीचं प्रवचन देऊ नको. तू काय कर, तुझ्याजवळ जे असेल. त्यानं सांगितलं, बाबा तू मला मार, माझ्याकडे काय असेल ते सर्व तुला घे, पण तू अगोदर सांग हे कशासाठी करतो. त्यानं सांगितलं, म्हणे महाराज, त्या ठिकाणी मी जे करतोय माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलाबाळासाठी करतोय, म्हणे माझा प्रपंच चालवण्यासाठी. म्हणे तू त्यांना कधी विचारलं का, आतापर्यंत जेवढं तू पाप केलं? काय विचारलं? आतापर्यंत जेवढं तू पाप केलं, त्या पापामध्ये तुझी बायको तुझे मुलं बाळ ते तुझ्या सोबतीला आहेत का? त्या पापामध्ये ते भागीदार आहे का? त्या पापाचे ते वाटेकरू होणार आहे का? कोणी विचारलं? हे नारद मुनीनं त्या वाल्मिकला विचारलं, त्या वाल्या कोळ्याला विचारलं. आणि त्या ठिकाणी वाल्या कोळी म्हणाला, महाराज ते मला बाकी काही सांगू नका, तुम्हाला फक्त या ठिकाणून काय करायचं, मला तुमच्या बोलण्यामध्ये गुंतवायचं आणि पळून जायचं. म्हणे नाही, म्हणे मी पळून जाणार नाही. हे कशाहून? म्हणे तुम्ही पळून जाणार नाही, मग तुला काय करायचं तू तुझ्या पद्धतीने कर. म्हणे त्यानं सांगितलं, मी तुम्हाला या झाडाला बांधणार. नारद मुनीचे त्या ठिकाणी चिपळ्या आणि विना एका झाडाला अडकवला, नारद मुनीला एका झाडाला बांधलं आणि सांगितलं, पळत पळत जाय, तुझ्या घरी एकदा विचारून ये. वाल्या कोळी घरी परत गेला आणि दारामध्ये उभे राहिला आणि आवाज दिला, का ग ऐकलत का? म्हणे ते मुलं आणि त्याची बायको त्या ठिकाणी बाहेर आले आणि विचारलं, काय? म्हणे धनी बोला, काय म्हणता? मी आजपर्यंत मी जे तुमच्यासाठी एवढं पाप करतोय, एवढे नैष्टिक ब्राह्मण मारतोय, ब्रह्मव्यक्ती मारतोय, सर्व येणाऱ्या जाणाऱ्या वाटकरूला मारतोय, माझ्यावर जेवढं पाप झालेलं आहे, या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? काय विचारलं? या पापामध्ये तुम्ही सहभागी आहेत का? त्यावेळेस ऐका, त्या बायकोचं आणि त्या पोराचं उत्तर आहे महाराज, घरी घेऊन जाण्यासारखं आहे. ऐका, हा, त्या बायकोचं त्या मुलाचं उत्तर आहे. त्याची बायको लगेच बोलली, धनी मालक, ऐका ना मालक, तुमचं हे कर्तव्य आहे. म्हणे काय सांगितलं? त्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही, म्हणे हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीनं कमवून आणायचं आणि कुठल्या पद्धतीने आम्हाला घालायचं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणे घराच्या आत कसं आणून द्यायचं आणि आल्याच्या नंतर कसं करून तुम्हाला खाऊ घालायचं हे आमचं काम आहे, पण बाहेरून कसं आणायचं हे काम कोणाचं आहे? म्हणे तुमचं काम आहे. मुलांना विचारलं, का रे जी ही धन संपत्ती हे कमवून ठेवणार? ते म्हणे, बाबा अजून आम्ही लहान आहे, जोपर्यंत आम्ही मोठाले होत नाही, आमच्या अंगावर 2-4 तांदूळ पडत नाही, तोपर्यंत तुमचंच काम आहे आम्हाला कपडे घेणं, मोबाईल घेणं, चांगली गाडी घेऊन देणं, चांगला बूट घेणं, हे सगळे काम कोणाचं आहे? म्हणे तुमचंच आहे. म्हणे त्यावेळेस त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये असा प्रकाश पडला, तो वाल्या कोळी जे पळत सुटला आणि पळत आला, नारद मुनी जवळ आला. आणि त्या नारद मुनीचे काय केले, तर त्या वाल्या कोळ्याने चरण स्पर्श धरले, ते पाय धरले आणि सांगितलं, नारद मुनी तुम्ही जे बोलले ते खरं आहे. म्हणे जोपर्यंत आजपर्यंत जेवढं मी पाप केलं, या पापामध्ये एकही सहभागी नाही. म्हणे काय सांगितलं? या पापामध्ये
माझी पत्नी, माझे मुलं बाळ या पापामध्ये कोणीच सहभागी नाही. आणि मग त्या ठिकाणी वाल्या कोळ्यानं सांगितलं, नारद मुनी, या भवसागरातून तरुण घेण्याचं काम आता तुमचं आहे. मग तुम्ही सांगा याच्यामध्ये काय उपाय आहे, काय पर्याय आहे. आणि त्यावेळेस मग ज्या वेळेस नारद मुनीने सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, काय जर तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तर राम 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 म्हणजे भगवंताच्या नामाचं चिंतन करा. राम राम असं चिंतन करा. तो वाल्या कोळी होता, तो राक्षसाच्या वृत्तीचा माणूस होता त्यावेळेचा. आपण ऐका, एका राक्षसाला सुद्धा एक संत बनवण्याचं काम जर कोण करीत असेल ते फक्त आणि फक्त संत आहे बरं काय. विठ्ठल ऐका. मग त्यावेळेस त्या वाल्या कोळ्याला राम राम सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नव्हतं. तो मरा 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 म्हणायचा. काय म्हणायचा? मरा मरा. पण मराचा जरी उलट केलं तर काय होतं? राम होतं. मरा आणि राम, मरा आणि राम दोन्ही साक्षर सुद्धा एकच आहे. त्या राम प्रभू भगवंताचं त्या वाल्या कोळ्यानं चिंतन केलं, भजन केलं. आणि ऐका, राम जन्माला यायच्या अगोदर त्या ठिकाणी काय केलं, तर रामायण लिहून ठेवलं. काय केलं? रामायण लिहून ठेवलं. कोळी याची कीर्ती वाढली गहन आणि केले